सचिन गेलाय, तो करेल हँडल, काही प्रॉब्लेम नाही होणार. आनंदी राहणं इतकं अवघड किंवा किंवा चुकीचं असतं का रे? म्हणजे मी कितीही ठरवलं की आपण आनंदी राहायचं, मागचं सगळं विसरून मोकळेपणानं जगायचं, तर असं काहीतरी होतं किंवा तुमच्या वाड्यात झालं तसं काहीतरी होतं. माझा आनंद बघवतच नाही कोणाला. नाही असंच आहे पट्या. एका मुलीची आई म्हणजे सतत तिच्या चिंतेत त्रस्त, तिची काळजी घेण्यात बिझी किंवा उद्ध्वस्तच असली पाहिजे असं आहे का? गेली एखादी आई कॉफी प्यायला तिच्या मित्राबरोबर, मारल्या तिनं गप्पा, थोडा वेळ घालवला त्याच्याबरोबर, तर ती आई वाईट असं असतं का रे? काय घडलं होतं तुमच्या आणि आकाशमध्ये? पट्या, आधीच माझं मूड खराब आहे, त्यात हा विषय का काढतोस? कारण तुमचे सगळे प्रश्न जरी खरे असले मिस अनामिका, तरी त्या सगळ्याच्या मुळाशी आकाशच आहे. मला नाही वाटत तुम्ही त्याला इतकं सहज सोडलं असेल. नाती जपण्यासाठीचा तुमचा पेशन्स, तुमचा समजूतदारपणा लक्षात घेता इतकं साधंसं काहीतरी झालं नसणार तुमच्या दोघांमध्ये, है ना? काय झालं होतं नक्की? जे झालं ते विसरले मी. विसरलात? खरंच तुम्ही नाही विसरलात मिस अनामिका. कारण तुम्ही जर खरंच विसरला असतात तर नवीन नाती जोडण्याची इतकी भीती नसती तुमच्या मनात. आई बोलते तेच बोलणारच का आता तू? काकू काय म्हणतात मला माहिती नाही, पण मला मनापासून असं वाटतं की तुम्हाला तुमच्या हक्काच्या साथीदाराची, जोडीदाराची, त्याच्या प्रेमाची, एका हक्काच्या माणसाची नितांत गरज आहे. नाही पट्या. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पट्या, गरज आहे गरज. थांब ना यार, ऐक तरी. राधा 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 तू कुठे चाललीस बॅग घेऊन एवढ्या रात्री? आंटी ते खूप चिडली आहे, बोलते आता घर सोडून जाणार आहे. घर सोडून? अगं ऐक ऐक, तुला कोणी बोललं का? मी बोलते त्यांच्याशी. हा ताई ताई, काही झालं नाहीये, हात सोडा तुम्ही. अगं असं काय करतेस, एवढ्या रात्री जाऊ नकोस, सकाळी जा. एक मिनिट हात सोड, हात सोड. एक तर हा आमचा पर्सनल मॅटर आहे, तू मध्ये पडायची काही एक गरज नाही. ओके? आणि मी चालले आहे माझं ठरवून. आता ऐक ना यार राधा. अगं काय ग, बॅग बिग घेऊन कुठे निघालीस? मला नाही राहायचं इथे आता, म्हणून मी चालले. किती वाजले? महिनाभर राहणार होतीस ना तू? राहणार होते,
पण मी असं गृहीत धरून आले होते की इथे राहायला लागल्यावरती मला सतत मम्माचा चेहरा नाही बघावा लागणार, तिच्याशी बोलावं नाही लागणार, फेस टू फेस नाही यावं लागणार. पण इथे असं काहीच होत नाहीये ना. उलट मला त्रास इथे राहून जास्त होतोय. सो मी चालले. तुला जायचं असेल तर जा, पण ना जरा बोलण्याची पद्धत बदल लागत, बरोबर नाहीये. अच्छा, तू पण मला अक्कल शिकवणार आहेस का? नाही, अक्कल नाही शिकवते मी, पण तुझ्या चांगल्यासाठी सांगतो. तुझ्या वागण्या बोलण्यावरनं लगेच दिसून येतं की तू घराबाहेर कधीच राहिली नाहीयेस. कारण ना हे असं फक्त स्वतःच्या घरात चालू शकतं. बाहेर कुठेही राहायचं तर जरा नरमाईने वागावं लागतं इतरांशी. एक मिनिट, तू माझ्या मम्माचा मित्र आहेस ना, म्हणून मी नीट नाही बोलू शकत आहे तुझ्याशी. आम्ही तुझे घरमालक आहोत, त्यामुळे या वाड्यात असेपर्यंत तुला आमच्याशी नीटच बोलावं लागेल. ठीक आहे, तुला जायचं असेल तर जा, पण तू भरलेलं भाडं परत मिळणार नाही हं? का? देणारच नाही माई मावशी. इथे राहत असताना तू रोज चहा, नाश्ता, जेवण अगदी मनसोक्त केलेस घरच्या सारखं. बघ म्हणजे तर बाहेर कुठेही राहायला जाशील तर ह्या सगळ्या गोष्टींचे वेगळे पैसे मोजावे लागतात. चव चांगली असेल नसेल काही सांगता येत नाही, है ना. तो असतो ना फरफरीत भात, सोडा घातलेला, मशीनच्या पोळ्या. बघ बाबा, आजकाल म्हणे सगळीकडे मुलींना, म्हणजे पीजी असेल, हॉस्टेल असेल, सगळीकडे इन टाइम असतो, आउट टाइम असतो. आपल्याकडे तशी काहीच बंधनं नव्हती. त्यातनं पुण्यातली भाडी माहिती आहेत तुला आताची. सो या सगळ्यासाठी तुला ऑल द बेस्ट. जा बाबा, रिक्षा बघ तिच्यासाठी. विचार कर. पट्या, अनु आता बास ना. तू अशी अस्वस्थ राहून तिला अक्कल येणार आहे का? सचिनचा मेसेज आलाय. राधा वाड्यात आहे, ती कुठेही जात नाहीये, सचिनने थांबवलं तिला. तुम्ही खूप टेन्शन घेता हो राधाचं. तुम्ही मला काय म्हणाला होता की तिला वडील नाहीत आणि आईसारखी कामावर जाते म्हणून मग आजी तिचे खूप लाड करते. पण असं नाहीये. आपण तिला प्रेम करण्यात कुठे कमी तर पडत नाही ना, या भीतीने तुम्ही पण अति लक्ष देता तिच्याकडे, अति लाड करता तिचे. अहो, ती ज्या वयात आहे ना, त्या वयामध्ये आई वडील आपल्याला एखाद्या गोष्टीला का परवानगी देत नाहीत, का हो म्हणत नाहीत, हे नाही समजत मुलांना. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्या आई वडिलांना काहीच कळत नाही आणि ते जो काही निर्णय घेतील तो कायम चुकीचाच आहे. त्यातनं वाद होतात आणि मग ती आरेला कार्य करतात. म्हणजे मला मुलांचा अनुभव नसला तरी हेच चक्र आपल्या वेळेला देखील सुरू होतच की. फक्त फरक इतकाच होता की आपण आपल्या आई वडिलांसमोर इतक्या टोकाची भूमिका कधीच घेतली नाही, एवढंच. पण खरं सांगू का, हल्लीच्या मुलांना ज्या प्रकारचं एक्सपोजर आहे ना, ते कसे वागतील ह्याच्यावर आपला मुळातच फार कमी ताबा आहे असं मला वाटतं. मला मनापासून असं वाटतं की तुम्ही प्रत्येक वेळेला राधाच्या अशा वागण्याने जर सैरभैर होत राहिलात तर तिचा वेडेपणा वाढत जाईल. तुम्ही एरवी कशा शांत असता, मला वाटतं तुम्ही राधाच्या बाबतीत सुद्धा असंच शांत राहिलं पाहिजे. पट्या, अरे माझी मुलगी आहे ती. बरोबर आहे. मी असं म्हणतच नाही की तुमचं चुकतंय. मी असं म्हणतोय की
तिला समजवण्याची पद्धत बदलून बघूया ना, म्हणजे ट्राय करूया ना. आत्ता काय होतंय, तुमचं लक्ष वेधून घेण्याची सवय लागली तिला आणि म्हणून त्याच्यासाठी ती वाटेल ते करते. आपण काय करायचं, ती जर चांगलं वागली तर तिच्याकडे संपूर्ण लक्ष द्यायचं, पण ती जर वेड्यासारखं वागली तर तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं. कदाचित असं केल्याने तिला चांगलं वागण्याची जास्त प्रेरणा मिळेल, जास्त सवय लागेल. ट्राय करूया ना. हे 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 करून बघा आणि मुळात असा चेहरा पाडून बसू नका. अगदी बरोबर आहे अनु, तो सांगतोय ते. अगं, मुलांच्या आयुष्यातले हे टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वाटत असतं की आपलं मूल जे काही वागतंय ना ते चुकीचंच वागतंय. पण तसं नसतं ग अनु. मुलं दिवसागणिक बदलत असतात, पण म्हणून त्यांचा हा बदल होईपर्यंत आपण असं घाबरून नाही करायचं. येस, तुम्ही तुमचा आनंद कसा टिकून राहील ना याचा विचार करा. राधाचं सगळं नीट होणार आहे. बघा बरं का, तुम्ही दोघं सांगताय म्हणून नॉर्मलवर येते मी. पण तुम्ही आश्वासन देताय तसं जर का झालं नाही तर तुम्हा दोघांना झापणार आहे मी राधासारखी. ते काय आत्ता करत नाहीस तू असं वाटतंय तुला? हे अरे काय बसलायत काय? तो रस काढलाय ना, मग खायचंय कधी? चला ना, गुंडा गुंडा चल. चला ए अरे चला रे, ए चला चला चला. na 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 re na 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 re na 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 re na na re. अट्या, पुन्हा गाणं वाजतंय. नाही, काय झालं? पट्या, पट्या, सांग ना काय झालं? काय चाललंय तुमचं? काही नाही. कुठे काय? चंद्या, काय चाललंय चंद्या? काही नाही. कुठे काय? काय खाणाखुणा चालल्या तुमच्या? काही नाही. हा, ते माझ्या भुवया अशा ऑटोमॅटिक उडतात. चंद्या, मला कळतंय बरं का सगळं. काय तुमच्या खाणाखुणा चालल्या होत्या मी सगळ्या बघितल्या. चला बोला 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 आता पटपट. ए मला नको याच्यात घोस. मी आपल्या साधा आमरस भरते तर मला काय. ए मला काही माहिती नाही आहे बाई. पण मला माहिती आहे. चंद्या, चंद्या काय माहितीये तुला? नाही, काही नाही. काहीच माहित नाही मला. ए चंद्या, माझा अंत बघू नकोस. बोल आता पटपट. सौरभ कुठल्या मुलीच्या प्रेमात आहे ना ते मला माहिती आहे. म्हणजे ती मुलगी मला माहिती आहे. चंद्या, हो मला पण माहितीये. आई, अगं तिच्यावर कशाला ओरडते? मला सुद्धा माहितीये.
छान. म्हणजे मी आणि नील सोडून सगळ्यांना माहितीये. नशीब तो तरी आहे माझ्या कंपनीला. कुणी नाही हा तुझ्या कंपनीत. नील जरी बरोबर गप्प बसत असला ना तरी त्याचे कान मात्र उघडे असतात. अं? हा. पट्या पट्या इथे बघ. बोल पटकन. पट्या बोल पटकन. आओ असं असं घाबरवू नका ना, मी सांगणार आहे तुम्हाला. मग बोल पटकन. काय झालं? कोणाची बॅग भरतोयस? कपडे बरोबरली. कोणाचे? सचिन काय झालं? हा एक मिनिट. तू तू माझी बॅग भरतोयस? तू मला घराबाहेर काढणारस का? मी काय केलं आता? असं काय करतोयस तू? सचिन सचिन ऐक 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 ऐक. हे बघ, मान्य आहे मी चूक केली, पण मला माफ कर ना आता. मी नाही पुन्हा करणार असं. मी तुला एकटीला नाही घराबाहेर काढते वल्ली. तू, मी आणि आप्पा आपण तिघही हा वाडा सोडून चाललो. अरे पण का? का? मी ना कंटाळलोय आता वल्ली तुझ्या कटकारस्थानांना. खूप झालं ग आता, बास. हे आज पण जे सगळं झालंय नाही फक्त तुझ्यामुळे झालंय. एक मिनिट. म्हणजे तुला असं वाटतं आता जे काही झालं ते माझ्यामुळे झालंय? हा, तू राधाला विचार. जा ना. तू नाही विचारणार ना? ठीक आहे, आपण विचारूया. नाही, तू विचार. विचार तिला. मी हे सगळं केलंय का? तू आज तुझ्या आईच्या घरी अचानक का गेलीस ते सांग. ताई, मला प्लीज आत्ता एकटीला सोडा. हं, काहीही विचारू नका आत्ता. नाही तसं नाही, पण मी तुझ्या मनात तुझ्या आईबद्दल काहीतरी भरवलं म्हणून तू तिकडे गेलीस का? मला माझ्या मम्माकडे जायला कोणी का सांगेल? मी कधीही जाऊ शकते ना त्या घरी. माझंच घर आहे ना ते. नाही नाही, तसं नाही. तू जाऊ शकतेस, पण यांना असं वाटतंय की मी तुझ्या मनात काहीतरी भरवलं म्हणून तू तिकडे गेलीस. कुणीही काहीही भरवायची गरज नाहीये मला. ओके, जे काही आहे ते माझ्या डोळ्यांनी मी बघून आले आता. हा, झालं क्लिअर? स्वतः प्लीज तुम्ही जा. मला प्लीज एकटीला राहू दे. बघितलं, सगळ्या वाईट गोष्टी या घरात वल्ली करत नसते. पट्या पट्या गेली 7 मिनिटं 43 सेकंद लाजण्यात वाया घालवली असू. कधी सांगणारच रे? नाही नाही, त्याने 22 वर्ष 7 मिनिटं आणि 43 सेकंद वाया घालवली आहेत आयुष्यात. चंद्या गप रे, मला जरा माझ्या पद्धतीने सांगू दे ना. मग सांग की पटकन. अरे तू अजून किती वर्ष तयारी करणार आहेस? बघ ना, हे आता तू सांगितलं नाहीस तर मी सांगणार आहे. अनु, तुला माहितीये का? ओ ओ काकू, काय? नाही मी सांगतो. अरे मग सांग ना लवकर. मावशी, काय आहे? मी सांगतो, 2 मिनिटं थांब. मी ऐकतेय. हा हा, मी सांगतो ना. हा. एक तयारी करतो. बोल. अरे बोल ना. हा. हा. पट्या, हा. मी रेडी आहे. अहो मी रेडी नाही ना अजून. मी रेडी आहे, सांगू का? सांग चंद्या. गप्पा बस चंद्या. बोल ना तू. हा मी सांगतो, 1 मिनिट जरा. कधी? नाही, एक एवढा दोन. वेळ का लागतो? अहो एक मिनिट. हा. बोल. माझी गोष्ट आहे ना, हा. मला सांगू दे ना. अरे बोल हो, ना. 1-2 मिनिटं द्या ना मला, हा, घ्या. प्लीज. दिल्या. शांत राहा, मी हा. करतोय. हा. सांगतो. हा, हा. सुरू करतोय. 1 2 3.
आता तुम्ही हलू शकत नाही. पट्या लवकर स्टॅच्यू ओव्हर म्हण. नाही पट्या सांग पटकन. सांगणार. मी तुम्हाला तिचं नाव सांगणार, पण इतक्या सहजासहजी नाही. अजून किती वाट बघायला लावणारस तू? नका वाट बघू. याला काय अर्थ आहे काय? व्हॉट नॉनसेन्स. चंद्या स्टॅच्यू आहेस तू. पट्या बोल पटकन. मी तुम्हाला क्लू देतो, ओळखा. ओळखा काय ओळखा? असा कोडी घालत बसलास ना तर म्हातारा होशील ना तू. पट्या बोल लवकर. हो हो हो. 3 क्लू. त्यातला पहिला क्लू, माझं कॉलेज आणि माझं घर याच्यामध्ये तिचं घर लागायचं. स्टॅच्यू ओव्हर. असं कसं जातो हा? बघ ना.